पद्धत मी तुम्हाला पहिला बोलते की जय भीम मग बौद्धाई सगळ्यांना. आणि ज्या दिवशी आम्हाला नानासाहेबनी आश्वासन दिले की आम्ही तुला तिकीट देतोय, म्हणजे मलाच काय आमच्या 11 लोकांना, तर आम्ही बोलले की हो नानासाहेब ठीक आहे. आणि जेव्हा आम्हाला अण्णासाहेब रोकडे घेऊन गेले तेव्हा अंधाराचा उजाड आम्हाला माहिती पडला. जेव्हा मी तिथे तिकीट मागायला गेले की मला पण पाहिजे, बाकी हे सगळे निघून गेले, मी एकटीच तिकडे होते, मी आणि माझ्या बायका होत्या. माझ्या बायका असताना आम्ही जेव्हा तिकीट मागितलं, आम्ही खूप विनंत्या केल्या, खूप पाया पडलो, आम्ही रडलो. आणि ऍक्च्युली मला आता बी रडायला येते. आम्ही रडलो ऍक्च्युली, एवढे आम्ही कार्यकर्ते आणि एवढे आम्ही मेहनत, आम्ही एवढी कामं करतो. आम्ही कुमार अली समोर भी गेलते, मी कुमारांच्या पाया भी पडले मी कि दादा दो ना मुझे टिकट दो ना, मैं बहुत काम करती हूँ, मैं नाना बागुल से हूँ. हा बेटा रुक असं मला 10 वाजेपर्यंत रखडवलंय. आणि तिथे मी बडबड केली की सत्ता आमची, संविधान आमचं, आरक्षण आमचं, आणि आम्हालाच का नाही तो अधिकार, आम्हाला हा अधिकार का नाही जो तो आम्हाला थांब थांब बोलते. आणि प्रत्येक समाजचे लोक घेऊन चालले तिकीट आणि आमच्या समोर चालले घेऊन, आणि आम्ही बघतच बसलो आणि आम्ही रडतोय. आणि नंतर ते त्यांचा कोणी रायटर जो तिकीट देत होता अध्यक्ष त्यांच्या मी पाया पडले रडले यांच्या पुढे. तेव्हा कुठे त्यांना थोडीशी दयामाया आली. आणि त्या गायक आहेत ना आपल्या 4 नंबरच्या निशा भगत आई, तर त्या पण रडल्या कडल्या. तेव्हा त्यांना तिकीट भेटलं की बोला तुम्ही दोघे आतमध्ये या. मला पण बोलवलं, त्यांना पण बोलवलं. जेव्हा आम्ही गेलो मग हा डोक्याला हात लावून बसले अध्यक्ष यांचे. जेव्हा बसले तर मी यांच्या पण पाया खूप पडले, म्हणजे एवढा टाइम पाया पडले ना की आम्हाला असं वाटतं की आम्ही कुणाकडे भीक मागतोय. आणि जेव्हा आम्ही त्यांना मागितलं ना तेव्हा त्याला दयामाया आली. जेव्हा तो तिकीट द्यायला लागला मला बोलतो एक काम करो ना, आपके अध्यक्ष को फोन लगाओ. म्हणून मी नानासाहेब बागुलला फोन केला, तर नानासाहेब बागुल बोलतात की तुला काय डोकं, तुला अक्कल आहे का ग? मी म्हणलं काय झालं, तुम्ही अक्कल काढतायत माझीवाली. तर बोलतात तुला माहित आहे का आपली शिवसेना संघ युती झालेली आहे. हा ते लोक बोलतात की भाजप संघ आपली युती करा, आपण त्यांच्या संघ कशी काय युती करणार. म्हणतो देखो मॅडम आपके लोक बोले हम लोग कैसे तिकीट देवे. आणि नानासाहेबाचा तो स्वतः मला बोला फोनवरच की नानासाहेब आपके 2 मिनट हुए नहीं क्या, 2 मिनट में आप आ रहे थे ना, डब्बा घी खत्म हो गए की आपके, हे सगळं बोले. स्वतः माझ्या फोनवर बोललेत. आणि आमच्या बायकांनी रेकॉर्डिंग केलेले आहेत, यांच्या बोलण्याचे रिकॉर्डिंग केलेले आमच्या बायकांनी. आणि तुम्हाला तेल के घी के डब्बे खत्म हो गए क्या, 20 मिनट खत्म नहीं, आपके 11 तिकीट आपके है, लेके जाओ आप. पण त्या टायमाला नाना बागुलने आम्हाला डवळवळ केलं. नाना बागुलनी फक्त 2 पत्र त्यांच्या घरामध्ये तिकीट घेतलेत, एक सुनाचं एक मुलाचं. आणि जेव्हा आम्ही नाना बागुलकडे गेलो तर आता नाना बागुल नाही आहेत. आणि जेव्हा त्यांना दाखवायचं होतं भर सभेमध्ये आठवले साहेबांना की बघा मी एवढी जनता आणू शकतो, नानासाहेबनी जनता आणलेली नाही, जनता आमच्या कार्यकर्त्यांनी जनता आणलेली आहे. एक बायाने घरामधून 500 लोक, 300 लोक, 400 लोक आणलेले आहेत. मी एकट्या बाईने 300 लोक आणलेले आहेत. त्यांचा खर्चही केला का की नाही, आपला समाज पुढे गेला पाहिजे, आपल्या समाजाला पुढे नाव झालं पाहिजे. आज त्यांनी अख्ख्या उल्हासनगर मध्ये आरपीआय पूर्ण 0 केला नाना बागुलनी. आणि नाना बागुलला पद हटवलंच पाहिजे इकडनं. नाना बागुल आमची, माझी एकच भूमिका आहे की आम्हाला ह्या पदावरती नाना बागुल पाहिजे नाही. आणि पहिली गोष्ट जे आम्हाला तिकीट दिलं नाही, आमच्यावरती अन्याय केलेला आहे, हा अन्यायाचा आम्हाला काहीतरी पाहिजे फेसला. बस अन्याय झालेला आहे. आता तुम्ही कुणाला सपोर्ट करणार, शिवसेनेला की भाजपला? भाजपला करणार आहे की त्यांना दयामाया आली, गलती त्यांची पण आहे. दयामाया जेव्हा त्यांना आलती, जेव्हा त्यांनी मला तिकीट घेतलं द्यायला, माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत, एक बी डॉक्युमेंट्स माझा कमी नाहीये. जातीपासून दाखला आणला, खर्च करून जात पताने आणली मी, शाळेचा दाखला आणला, सगळे कागदपत्र मी आणलेत. वारंवार मी गावाला गेले पैसे खर्च करून. आमचा एकच आहे, यांची बी गलती नाहीये असं म्हटलं की यांची. पण जर नाना बागूचा बोलला असता की दे त्या महिलाला, त्यांनी दिलं असतं. त्यांची बी कुठे गलती आहे की त्यांचं ऐकून त्यांनी मला तिकीट नाही दिलं, ही कुठे त्यांची गलती आहे. सदैव आम्ही यांच्या पाठीशी उभे आहेत.